बटाट्याची जबरदस्त अशी कतलियांची रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आणि ही आलू की कतलियां जरूर ट्राय करा। टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे, रोटी पराठ्याबरोबर खाण्यासाठी एकदम जबरदस्त। तर चला बनवूया ही रेसिपी। तर 1.5 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवूया एका पॅन मध्ये। तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया 1/2 टीस्पून राई आणि जिरे। तडकल्यानंतर 2 पिंच टाकूया हिंग आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया एक मध्यम साईजचा कांदा चिरलेला आणि कांद्याला फक्त इथे आपण हलकासा सॉफ्ट होऊ देऊया। जेव्हा हलकाच कांदा सॉफ्ट होईल तेव्हा आपण यावरती टाकूया बटाटा। तर इथे मी 4 मध्यम साईजचे बटाटे घेतलेले होते, ज्याला अशा प्रकारे हे बघा गोल गोल तुकड्यामध्ये मी कट करून घेतलेले आहे। आता या बटाट्याला आपण 2 मिनिटं परतून घेऊया। हलका हलका ट्रान्सलुसंट आपला बटाटा दिसायला लागेल। तर चला मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटं परतून घेऊया। 2 मिनिटं परतल्यानंतर आता आपण यामध्ये टाकूया काही मसाले। तर सर्वप्रथम इथे मी कढीपत्ता वापरत आहे 10 ते 12, एक टोमॅटो, 3 ते 4 हिरवी मिरची चिरलेली, 1/2 टीस्पून रेड चिली फ्लेक्स, तीळ वापरूया इथे आपण 1/2 टीस्पून। त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया मीठ चवीनुसार, 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर आणि 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर टाकून मिक्स करून घेऊया। इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे, कारण आपण 3 ते 4 हिरवी मिरची सुद्धा इथे वापरलेली आहे। मिक्स करून घेतलेला आहे आणि हे बघा मसाल्यामध्ये मस्त असे आलू आपले मिक्स झालेले आहेत, म्हणजे बटाटा। तर आता आपण यामध्ये टाकूया पाणी, कारण जो बटाटा आहे तो चांगल्या प्रकारे शिजला गेला पाहिजे। तर इथे जास्त पाणी नाही टाकायचं आहे, फक्त 1/4 ग्लास इथे मी पाणी टाकलेलं आहे। मिक्स करून घेऊया, कारण आपल्याला बटाटे जी आहे ना ती शिजायला हवी आहे पण तुटायला नको, म्हणून पर्यंत पाणी टाकूया आणि वाफेवरती आता आपण शिजवून घेणार आहोत। तर झाकण झाकून आपण इथे ठेवूया मध्यम आचेवरती 7 ते 8 मिनिटं, म्हणजे बटाटे शिजतील। आणि हे बघा मस्त असं बटाटे शिजलेले आहेत, पाणी ड्राय झालेलं आहे, तेल सुटायला लागलेलं आहे। तर मिक्स करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। हे बघा बटाटा शिजलेला आहे, तुटायला नको म्हणून बटाटा एकदम आपल्याला ओव्हर कुक नाही करायचा आहे। तर आता आपण यावरती टाकूया थोडीशी कोथिंबीर, आणि कोथिंबीरचा टेस्ट या बटाट्याच्या कतलियामध्ये खूप छान येते। तर इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेऊया हलक्या हाताने, बटाटे तुटायला नको। आणि ही जबरदस्त आपली बटाट्याची कतलिया म्हणजे लंच बॉक्स साठी एकदम परफेक्ट रेसिपी झालेली आहे रेडी। तर तुम्ही सुद्धा बनवा अशा प्रकारे, एकदम जबरदस्त अशी ही रेसिपी जी आहे ना ती रेडी होते। तर चला गरमागरम आता टिफिन मध्ये आपण ही रेसिपी काढून घेऊया। तर नक्की तुम्हाला आवडेल अशी मसालेदार बटाट्याची कतलियाची ही रेसिपी नक्की बनवा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला फीडबॅक जरूर द्या। गरमागरम ही रेसिपी चपाती बरोबर पराठा बरोबर सर्व करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन लंच बॉक्स साठी टिफिन साठी आम्ही रेसिपी जो आहे ना तो अपलोड करत असतो। हे बघा एकदम जबरदस्त अशी ही मसालेदार बटाट्याची भाजी।